नमस्कार. हरिओम. भगवद्गीतेच्या या अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत. आता चौथा अध्याय सुरू आहे, ज्ञानकर्म संन्यास योग. त्याच्यातल्या 15व्या श्लोकापर्यंत आपण आलो आहोत. आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करू आणि मग आजचा वर्ग होईल पुढे 16व्या श्लोकापासून. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। आपण आज 16व्या श्लोकापासून सुरुवात करूया. 16वा श्लोक म्हणते, किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्। नीणती जाणते तेही काय कर्म अकर्म हे, तुझ ते सांगतो कर्म जाणून सुटशील जे. किं कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. पद पडून झाली. आता अन्वय. किम कर्म किम अकर्म. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे नक्की काय. इति अत्र या बाबतीत इथे कवयः अपि मोहिताः बुद्धिमान व्यक्ती देखील संदिग्ध होऊन जातात, गोंधळात पडतात. तत्कर्म ते प्रवक्ष्यामी. ते कर्म मी तुला नीट सांगतो. प्रवक्ष्यामी म्हणजे नीट सांगतो, वक्ष्यामी म्हणजे सांगतो. यत् ज्ञात्वा ते जाणल्यावर तू अशुभात मोक्षसे अशुभातून मुक्त होशील. हे अशुभ म्हणजे काय ते आपण पुढे आता बघणार आहोत, श्लोकाच्या विवेचनामध्ये बघू. आता थोडीशी भर घालत घालत परत हाच मराठी अर्थ पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे नक्की काय. तर अकर्माला पुढे कंसात अकर्म दशा म्हटलंय. म्हणजे अकर्म ही एक अवस्था आहे आणि इति अत्र म्हणजे या बाबतीत इथे, या बाबतीत निर्णय घ्यायचा कर्तव्य असं म्हणायचे त्यांना. बुद्धिमान व्यक्ती देखील गोंधळात पडतात. म्हणून म्हणजे बुद्धिमानानं सुद्धा जे गोष्ट अवघड पडतीये ती आता मीच सांगितली पाहिजे असं आता भगवंतांना वाटतंय. म्हणजे ते सुद्धा अर्जुन एवढा लाडका आहे आणि अर्जुनाला कर्मबंधन निर्माण होता कामा नये ह्याची जणू त्यांना काळजी वाटते की तुला कळत नाहीये तर मीच थांब, तुला मी नीट सांगतो. इतक्या प्रेमाने त्याला ते सांगतात की ते कर्मतत्व जाणल्यानंतर तू काय होशील तर अशुभातून मुक्त होशील. ते अशुभ काय आहे, ते सगळं कर्म आणि कर्मबंधन हा विषय चालू आहे. त्यामुळे अशुभ म्हणजे कर्मबंधन आणि ते कर्मबंधन कशातून निर्माण होतं तर अज्ञानातून निर्माण होतं. आपण पुढे बघणार आहोत विश्लेषण त्याचं. अज्ञानातून अज्ञानमूलक अशा कर्मबंधनातून कर्मबंधन रूपी अशुभातून तू मुक्त होशील. याच्यासाठी मी तुला हे सांगणार आहे. आता इथे कर्म आणि अकर्म ह्याच्या अगदी प्राथमिक स्तरापासून जर आपण विचार सुरू केला तर कर्म म्हणजे काय तर बाह्य जगतातल्या विषय वस्तूंच्या संदर्भामध्ये शरीराने किंवा शरीरांच्या इंद्रियांच्या ज्या काही क्रिया घडतात त्यांच्या संदर्भात त्या क्रिया म्हणजे कर्म. मग आता याच एकदा कर्माची ही व्याख्या झाली की अकर्माची व्याख्या त्याला धरूनच काय होणार की ह्या ज्या क्रिया आहेत ते थांबवणं, त्या जाणीवपूर्वक आणि आवेशपूर्ण पद्धतीने त्या क्रिया होऊ न देणं म्हणजे अकर्म. पण आता आपल्याला प्रश्न पडतो की तिसऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं होतं नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर गुणैः. म्हणजे कोणीही एक क्षणभर सुद्धा कर्म न करता राहू शकत नाही, कारण सगळेजण प्रकृतीच्या अधीन असतात आणि प्रकृती ही अखंड क्रियाशील असते. मग हे अकर्म जे आपण म्हटलं ते शक्य आहे का नाही असा आपल्याला प्रश्न पडेल. म्हणजेच आपल्याला असा प्रश्न पडायला पाहिजे की कर्म आणि अकर्म ह्याला जे आपण प्राथमिक स्तरावरचे जे काही त्याचे अर्थ बघितले ते बरोबर आहेत का, का त्यांना अजून काही वेगळे आणि डीपर मिनिंग्स आहेत.
असं आपल्या मनामध्ये येतं. आणि ह्या ज्या व्याख्या आता सांगितल्या कर्म आणि अकर्माच्या, त्या दैनंदिन व्यवहाराच्यासाठी कदाचित आपण लागू करू शकू. पण इथे आपण दैनंदिन व्यवहारापेक्षा सुद्धा आध्यात्मिक उन्नतीसाठी जी साधना साधक करतोय किंवा करू इच्छितोय, त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींकडे बघतोय, कर्माकडे अकर्माकडे. मग या दृष्टीतून बघताना या दोन व्याख्या खूपच संकुचित वाटतात किंवा अपुऱ्या वाटतात. पुरेसा त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचा संदर्भ इथे लागत नाही. आणि मुळात आपण काय म्हटलंय या व्याख्येमध्ये, बाहेरच्या जगातील विषयवस्तूंच्या संदर्भात घडणाऱ्या शरीर किंवा इंद्रियांच्या क्रिया. आपल्याला कशाचा प्रश्न काय आहे? कर्म. मग क्रियांबद्दल बोलायचंय का कर्माबद्दल बोलायचंय? मग हिच्यात दोन्ही मध्ये नक्कीच काहीतरी फरक असला पाहिजे ना. क्रिया आणि कर्म हे फक्त दोन वेगळे शब्द नाही आहेत की जे समानार्थी आहेत. ते कधी कधी समानार्थी म्हणून आपण वापरतो, नाही असं नाही. पण जिथे आपण आता कर्मयोगाचा विचार करतो आहोत त्या ठिकाणी ते समानार्थी शब्द नाही आहेत. मग काय फरक आहे क्रिया आणि कर्मामध्ये? तर एखादं विशिष्ट फळ मिळवण्यासाठी मी ही कृती करतो आहे अशा भावनेनी जी क्रिया केली जाते त्याला म्हणतात कर्म. म्हणजे काय झालं, शारीरिक क्रियेमध्ये आणखीन काहीतरी गोष्टी ऍड झाल्या, त्याच्यानंतर त्याचं कर्मात रूपांतर झालं. मग काय त्याच्यामध्ये भर कशाची पडली? शारीरिक क्रियेमध्ये जेव्हा कर्तृत्व भाव जोडला जातो आणि भोक्तृत्व भाव किंवा फलेच्छा जोडली जाते तेव्हा त्याचं कर्म होतं. कर्तृत्व भावालाच अहम भाव पण म्हणता येईल आणि फलेच्छेला किंवा भोक्तृत्व भावाला आसक्ती असं म्हणता येईल. जर आपण एक समीकरण मांडायचं ठरवलं तर शारीरिक क्रिया अधिक अहमभाव अधिक आसक्ती बरोबर कर्म, अशी कर्माची व्याख्या झाली. म्हणजेच काय लक्षात येतं आपल्या, की जेव्हा क्रिया ही फलाशी जोडली जाते आणि फळ हे कर्त्याशी जोडलं जातं तेव्हा ते कर्म होतं. आणि एकदा कर्म झालं, निर्माण झालं, की प्रत्येक कर्माला फळ हे असतंच आणि ते फळ कर्त्याला भोगावंच लागतं. त्याला तिथे ऑप्शन नाहीये की मला होती त्यावेळेला इच्छा पण आता जाऊ देत, मला नकोय. तुम्ही त्यावेळेला इच्छा धरून काम केलं ना, मग आता तुम्हाला त्याचं फळ मिळणारच. ते फळ देऊनच सोडतं ते कर्म. मग काही कर्मांची फळं ही याच जन्मात याच देहाने भोगणं शक्य असतं, पण काही कर्मांची फळं ही आपल्याला कधी मिळणार आहेत हे माहिती नसतं, काय मिळणार आहे हेही माहिती नसतं. मग त्यामुळे ती कधीतरी मिळतील, त्या कुठल्या तरी पुढच्या XYZ nth जन्मामध्ये आपल्याला ती भोगण्यासाठी तिथपर्यंत जन्म घेत बसावे लागतात. आणि म्हणूनच याला म्हणतात की कर्मबंधन निर्माण होत आहे. आता हे बंधनात पडणारं कर्म हे फक्त निव्वळ शरीराने होतं का? नाही होत. शरीराच्या बरोबर मनही लागतं. मन हे असतंच किंवा वाणीनेही कर्म होत. काही काही वेळेला आपण करत काही नाही पण बोलतो, तर ते सुद्धा कर्म होतं, चांगलं किंवा वाईट. कधी कधी आपण चार शब्द नुसते धीराचे दिले, प्रत्यक्ष काहीच करत नाही, पण फक्त चार शब्द धीराचे दिले तरी समोरच्याला आपण चांगला म्हणजे त्याच्यात त्याला सपोर्ट करू शकतो किंवा त्याचा उत्साह हनन करण्याचं कामही ते चार शब्द करू शकतो. त्यामुळे शरीर, वाणी आणि मन हे कधीतरी तिघ जण एकत्र असतात किंवा शरीर आणि मन एकत्र असतं किंवा वाणी आणि मन एकत्र असतं, पण मन असतंच. त्यामुळे प्रत्येक वेळेला क्रियाच घडली म्हणजेच कर्म घडतं असं नाही. जरी आपण काहीही केलं नाही किंवा कधी कधी काही बोललंही नाही, नुसते मनाने विचार केले तरीही आपलं कर्म, सत्कर्म किंवा कुकर्म जे काय असेल ते ते घडतं. एखाद्या विषयी आपण वाईट विचार केले, प्रत्यक्ष कृती काहीच केली नाही, काही बोललोही नाही, तरीही ते कर्म घडतच. म्हणून 18व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये एक ओळ आली, शरीर वांग मनोभिर यत कर्म प्रारभते नरहा न्याय्यम वा विपरीतम वा पंचैते तस्य हेतवा. आपल्याला पुढच्या ओळीशी काही आता मतलब नाहीये, एवढं पहिलीच ओळ आहे. शरीर, मन आणि वाणी ह्यांनी एकत्रितपणे कर्म होतं, हा त्याच्यातला आपल्याला आता जो मुद्दा बघायचा तो एवढाच आहे. आणि म्हणूनच इथे जो प्रश्न आहे किंग कर्म, तर ते किंग कर्म या एका प्रश्नामध्ये छोटे छोटे 2-3 प्रश्न लपलेले, की शास्त्रविहित कर्म कोणतं,
कर्माचं तत्व काय, किंवा बंधनात पाडणारं कर्म कुठलं, असे 2-3 प्रश्न त्याच्यामध्ये आडून आडून विचारले गेलेले दिसतात. तर इथे किंग कर्म किम कर्मेती ह्या तुकड्याबद्दल आता आपण बघतो. त्याच्यामध्ये कर्माचे 2 स्पष्ट भेद दिसत आहेत, एक कर्म आणि एक अकर्म. आत्ताच्या केलेल्या विवेचनानंतर आपल्या लक्षात आलंय की कर्म हे जीवाला बंधनात पाडतं आणि अकर्म हे बंधनात पाडत नाही किंवा सोडवतं, मुक्ती देत. जर कर्त्यामध्ये फलेच्छा, ममता आणि आसक्ती, आता हळूहळू मला वाटतं काही काही वाक्य तुमची पण पाठच होणार आहे, ती इतक्या वेळेला रिपीट होत आहेत, पण त्या संदर्भात ती बोलणं आवश्यक आहे. कर्त्यामध्ये फलेच्छा, ममता आणि आसक्ती जर असेल तर त्याच्याकडून काय घडतं, कर्म. आणि ह्या तिन्ही गोष्टी फलेच्छा, ममता आणि आसक्ती जर नसेल तर त्याच्याकडून जे घडतं ते अकर्म. पण आता हे कर्म आणि अकर्म ओळखायचं कसं, कारण फक्त बाह्य क्रियांच्या वरून जर आपण शोधायला गेलो, ओळखायचा प्रयत्न केला, तर कर्माच्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान आपल्याला नाही होऊ शकणार. म्हणजे सामान्य माणसाला तर होणार नाही, पण या विषयात जे शास्त्र जाणणारे बुद्धिमान आहेत, ज्ञानी लोक आहेत, त्यांना सुद्धा ते तितक्या स्पष्टपणे आणि झटकन जमणारी गोष्ट नाहीये. कारण का, तर कर्म करताना तुमच्या मनात किंवा कर्त्याच्या मनामध्ये काय हेतू आहे, काय भाव आहेत, किती त्याची आसक्ती आहे, त्या सगळ्या गोष्टी दिसणाऱ्या नाहीयेत ना. त्याची फक्त कृती दिसेल तुम्हाला. तो काय भूमिकेतून करतोय हे का तो प्रत्येक वेळेला बोलून करणार नाहीये, सांगून करणार नाहीये. बरंचसं सगळं छुप असणार आहे मनामध्ये. त्यामुळे वरकरणी जे घडतंय ते कुठल्या हेतूने घडतंय हे कळणं अमूर्त गोष्टी असल्यामुळे दिसणार नाहीये. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतात की कवयः अपि अत्र मोहिताः. आता इथे कवयः म्हणजे कवी शब्द वापरलाय, तर कवी शब्द म्हणजे पोएट या अर्थी आपण वापरतो हा शब्द सामान्य व्यवहारामध्ये, पण तो इथे तसा वापरायचा नाही. मग इथे काय वापरायचंय, इथे कवयः म्हणजे बुद्धिमान माणसं. आता ती देखील कर्म आणि अकर्म यांच्या बाबतीत मोहित होतात. म्हणजे त्यांचं तत्व नक्की काय आहे त्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो, थोडा संशय असतो. पण इथे बुद्धिमान म्हणजे ज्ञानी असा अर्थ नाही करायचा बरं. कारण ज्ञानी ही जेव्हा जेव्हा टर्म येते गीतेमध्ये, तर तो परिपूर्ण आत्मज्ञानी असा असतो आणि आत्मज्ञानीला कधी संभ्रम असून चालणार नाही. त्यामुळे बुद्धिमान म्हणजे ज्ञानी असं घेता येणार नाही. ज्ञानी हा बुद्धिमान असावा लागतो, प्रत्येक ज्ञानी हा बुद्धिमान असावा लागतो, पण प्रत्येक बुद्धिमान हा ज्ञानी असेलच असं नाही. त्यामुळे इथे बुद्धिमान म्हणजे अशी व्यक्ती की जिला काहीतरी विशेष बुद्धी आहे किंवा तो शास्त्र वाचलेला आहे, शास्त्र जाणणारा आहे. पण हे जाणूनही मग अशा व्यक्ती संभ्रमित असतात. तर त्याचं कारण काय, तर त्यांच्यातलं रज आणि तमगुण हे पुरेसे गेलेले नसतात. आणि तत्व त्यांना फक्त शब्दांनी जरी कळलेलं असलं तरी त्याला अनुभवाची जोड असेलच असं काही सांगता येत नाही. विशेषतः ज्यांना त्या शब्दांना किंवा शाब्दिक ज्ञान जे बुद्धीला झाले त्याला जर अनुभवाची जोड नसेल तर ती शब्दांची इमारत अशी पत्त्यांच्या बंगला बांधतात, तुम्ही पत्त्याचं घर बांधतात तसं नुसती एक कामनेची हलकीशी झुळूक जरी आली तर, आणि जडत्वाची गती तर खाली नेणारी असतेच, की तो पत्त्यांचा बंगला कोसळायला काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे कामना ह्या रजोगुणात्मक असतात आणि जडत्व म्हणजे अज्ञान, म्हणजे पूर्ण जे ज्ञान नाही झालेलं, म्हणजे अनुभवाशिवायचं जे ज्ञान आहे त्याला इथे अज्ञान म्हटलंय बरं. त्यांना तत्व शास्त्र जाणतायत म्हणजे शास्त्र वाचलेली आहे, शास्त्रात काय बरोबर काय नाही हे त्यांना माहिती आहे, पण त्याचा अनुभव नाहीये म्हणून त्यांना इथे जड म्हटलं. तर तमोगुणात्मक जडत्व आणि रजोगुणात्मक कामना जोपर्यंत पूर्णपणे जात नाही तोपर्यंत त्यांना संभ्रम पडू शकतो की हे करावं का न करावं, आत्ता करावं का मग करावं, असं करावं का तसं करावं, असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना गोंधळ उडतात. आणि म्हणून बुद्धिमान सुद्धा मोहित होतात असं इथे म्हटले, कवयः अपि अत्र मोहिताः. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर दुसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आता आपल्याला फक्त नित्यसत्वस्थ म्हणजे खरं तर निस्त्रैगुण्य, आपल्याला दोन्ही शब्द महत्वाचे आहेत.
पण निस्त्रयी गुण्य म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याच्या अलीकडची स्टेज आहे आधी नित्यसत्वस्थ. ते झाल्याशिवाय निस्त्रयी गुण्य या पदाला पोहोचूच शकणार नाही. रजोगुण आणि तमोगुण कमी करणं आणि सत्वगुण वाढवत वाढवत नेणं, सत्वगुणामध्ये स्थिर होणं आणि मग पुष्कळ वेळ स्थिर राहिल्यानंतर तोही गुण सोडून गुणांच्या पलीकडे जाणं, अशी ज्ञानी माणसाची सगळी कारकीर्द म्हणा किंवा वाटचाल ही अपेक्षित आहे गीतेला. तर या बुद्धिमान विचक्षण माणसांना कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय ह्याच्याबाबत दोन प्रकारचे पेज पडतात. कुठले? पहिला प्रकार थोडा समजायला सोपा आहे, तो म्हणजे कर्माची योग्यता आणि अयोग्यता. हे कर्म आता करणं योग्य आहे की नाही असा त्यांना पहिला पेज पडतो. आणि दुसरं, कर्माचं अकर्म कसं होईल हा दुसरा पेज आहे. आता आपण पहिल्या मुद्द्याबद्दल आधी बोलू की कर्माची योग्यता आणि अयोग्य. काही विशिष्ट परिस्थितीत कोणतं कर्म करायचं असा प्रश्न इव्हन आपल्याला व्यवहारात सुद्धा बरेच वेळेला पडतो. त्याचं एक उदाहरण घेऊन मग आपण थोड्या अजून क्लिष्ट अशा परिस्थितीमध्ये कसे विद्वान लोक गोंधळतात ते पाहायला नंतर जाऊ. समजा एखाद्या कंपनीमध्ये एखादा काम करतोय तरुण मुलगा आणि त्याच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने त्याला अजून एखादी परीक्षा देणं, अजून थोडं शिक्षण घेणं हे आवश्यक आहे. तर तो ठरवताना ठरवतो की मी नोकरी पण करेन आणि मग फावल्या वेळामध्ये किंवा संध्याकाळी नोकरी झाल्यानंतर मग कुठला तरी क्लास करेन किंवा मग बहिस्थ अभ्यास करून मी परीक्षा देईन. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. त्याची कामाची वेळ एवढी जास्त असते की तो त्या कामात इतका दमून जातो की त्याच्याकडनं ते शिक्षण घेणं आणि ते अभ्यास करणं आणि परीक्षा काहीच होत नाही. मग परिस्थिती अशी निर्माण होते की आता ह्याच्यातलं एकच काहीतरी करूया. नोकरी पैशाच्या दृष्टीने आवश्यक असते म्हणजे नोकरी सोडता येत नाही. मग आता शिक्षण सोडायचं का? अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ना ते वैयक्तिक स्वरूपाचे असतात, पण तिथे योग्य का अयोग्य असा संभ्रम असतो. पण ते वैयक्तिक पातळीवरचे असल्यामुळे त्याच्यामध्ये करण्या न करण्याचा परिणाम जनरली फार मोठा नसतो. पण या सामान्य प्रश्नांव्यतिरिक्त काही प्रसंग असे उपस्थित होतात की त्या परिस्थितीमध्ये काय करावं हे मोठ्या मोठ्यानं कळत नाही. त्याच्यातले मला दोन प्रसंग आता आठवतात. त्यातला पहिला जो आहे तो ज्ञानेश्वरांच्या बाबतीतच घडलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी लग्न झाल्यानंतर त्यांना प्रचंड संन्यासाची ओढ होती म्हणून बायकोला अंधारात ठेवून संन्यासाश्रम घेतला. जेव्हा गुरूंना हे कळलं तेव्हा त्यांनी त्यांना परत पाठवलं की नाही, संन्यासाश्रमाची ही अट आहे की घरच्यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही संन्यासाश्रम स्वीकारू शकत नाही आणि ती तू अट मोडलीस, त्यामुळे तू जा आणि पुन्हा संसार कर. परत आल्यानंतर त्यांनी जो संसार केला त्याला समाजाचा प्रचंड विरोध होता. त्यांना धर्मात ठेवायचा का नाही हा समाजाला प्रश्न पडलेला होता त्या काळच्या धर्ममार्तंडांना. तेव्हा त्यांना देहांत प्रायश्चित्त सुनावण्यात आलं. आता प्रायश्चित्त दिलं ह्याचा अर्थ प्रायश्चित्तानंतर तुमचं ते पाप संपलं आणि तुम्ही शुद्ध होऊन आता तुम्हाला धर्मात घेऊ शकतो. पण ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर सुद्धा किती त्या मुलांचा छळ झाला आणि त्यांना म्हणजे अक्षरशः दारोदारी हिंडावं लागलं. धर्ममार्तंडांच्या धर्मसभांना तोंड द्यावं लागलं, त्याच्यातल्या कुत्सित प्रश्नांना तोंड द्यावं लागलं आणि शेवटी रेड्याच्या मुखी वेद वदवण्यासारखे चमत्कार सुद्धा करून दाखवावे लागले त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी. इतका धर्माच्या बाबतीतला गोंधळ हा मोठा आहे की जो पटकन सॉल्व्ह होऊ शकत नाही. दुसरा अत्यंत मोठा प्रसंग म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण. हा महाभारतातला जो आहे प्रसंग की जेव्हा राजसभेत द्रौपदीला खेचून आणलं गेलं तेव्हा ती विचारतीये की द्यूतामध्ये स्वतःच जी व्यक्ती स्वतःला पणाला लावून हरलेली आहे ती मला कशी काय पणाला लावू शकेल. आणि हे ती भीष्माचार्यांना विचारते कारण त्यांच्याकडून तिला योग्य तो सल्ला मिळेल किंवा तेच तिची या प्रसंगातून सुटका करतील अशी तिला खूप वेळी आशा आहे. पण भीष्माचार्य आपल्या धार्मिक गोंधळच प्रकट करतात की नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण स्त्री ही पतीच्या अधीन असते हा विचार आल्यानंतर मला आता काही निर्णय घेता येत नाही. बरं ठीक आहे, भीष्माचार्यांना निर्णय घेता येत नव्हता पण बाकी काय सभा ओस पडली होती का? कृपाचार्य होते, द्रोणाचार्य होते, विदुर होता. कौरवांचे जसे पांडव दास झालेले होते तसे हे बाकीचे जे करते सवरते बुद्धिमान पुरुष होते ते काही भीष्माचार्यांचे बौद्धिक दास होते का की भीष्माचार्य काही बोलत नाहीत मग आता आपण कसं बोलणार.
असं काही त्यांना कोणी, त्यांचं स्वातंत्र्य होतं त्यांना पुरेसं, पण त्यांनी ते घेतलं नाही. ते वागताना तसे सांगले की जणू काही भीष्माचार्य जे म्हणतील तीच पूर्व दिशा. एकट्या विकर्णाने द्रौपदीची बाजू घेतली आणि स्पष्टपणे सांगितलं की हे जे चाललेलं ते सगळं धर्माला धरून नाही आणि हा गोंधळ थांबवा. आणि सभेमध्ये, त्या राजसभेमध्ये अनेक राजे होते ज्यांनाही हे पटत नव्हतं, जे काही विभत्स प्रकार हा चालू होता तो. त्यांनी शकुनीच्या विरोधात आरडाओरडा करायला सुरुवात केली, विकर्णाला साथ द्यायला सुरुवात केली. तेव्हा कर्ण खूप चिडला आणि कर्णाने सांगितलं की नाही नाही, हे आम्ही धर्मानेच द्रौपदीला जिंकलेलं आहे. शकुनी तर तो वेडापिसाच झालेला होता, तो त्याचं चढलेलंच होतं, द्यूत त्याच्या डोक्यात चढलेलं होतं. त्यामुळे तो अधवा बोलायला लागला आणि यांची वस्त्र हिसकावून घ्या, पांडवांची वस्त्र हिसकावून घ्या, द्रौपदीचं वस्त्र हिसकावून घ्या, असं मी दुःशासनाला आदेश सोडले. हे हा सगळा प्रकार चाललेला असताना विदुर काय करत होता? विदुर का नाही उभा राहिला त्यावेळेला? का नाही त्यांनी सगळं हे थांबवलं? शेवटी जेव्हा सगळी राजसभेतले राजे आरडाओरडा करायला लागले, तेव्हा विदुर उभा राहिला आणि विदुराने भीष्माचार्यांना विनंती केली की तुम्ही द्रौपदीला प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे. पण द्रौपदी पुन्हा पुन्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारत राहिली आणि भीष्माचार्य पुन्हा पुन्हा आपला धर्माच्या विषयातला गोंधळच प्रकट करत राहिले. शेवटी दुर्योधनाने आपली मांडी उघडी करून तिला तिथे आणून बसवा वगैरे असे विचित्र चाळे केल्यानंतर मग भीमानी प्रतिज्ञा केली की नाही, याची मी युद्धात त्याच्या मांडीचा चुरा करीन. इतकं सगळं झाल्यानंतर, इतकी सगळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर विदुर उठला आणि मग त्यांनी स्पष्टपणे द्रौपदीची बाजू कशी बरोबर आहे हे बोलला. म्हणजे एवढा वेळ तो काय करत होता? तो कशाचा विचार करत होता? म्हणून इथे जे म्हटलंय की कवय हा अपि अत्र मोहित आहे, ते 3 महापुरुष दाखवले की युधिष्ठिर, की जो आधी स्वतः त्या द्यूताच्या फासामध्ये स्वतःहून अडकला, त्याला द्यूताचा मोह आवरला नाही. त्याला विदुरांनी जेव्हा आमंत्रण द्यायला तो आला होता, तेव्हा स्पष्ट कल्पना दिली होती की हे चांगल्या भूमिकेतून किंवा चांगल्या इंटेन्शननी हे द्यूताचं निमंत्रण दिलं जात नाहीये, तेव्हा तू ते स्वीकारू नकोस. तरीही त्यांनी ते स्वीकारलं. त्याच्यानंतर भीष्माचार्य, की आपल्या सुनेची अशी विटंबना सुरू करत असताना धर्माविषयी पटकन चांगला योग्य तो निर्णय ते घेऊ शकले नाही. आणि विदुर, हे सगळेच धर्म निपुण होते, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये धर्मनिष्ठ होते, धर्म निपुण होते, आणि तरीही ते दुर्योधनांच्या सगळ्या दुष्टाव्याला बळी पडले किंवा ते त्यांचा दुराचार थांबवायला कमी पडले. पण आता हे करणं योग्य आहे का, हा निर्णय त्यांना पटकन घेता आला नाही. ही झाली कर्माची योग्यता किंवा अयोग्यता, हा जो पहिला मुद्दा म्हटला की किम कर्म किम अकर्म इति, ह्या पहिल्या चरणाबद्दल आपण बोलतो. आता हा हा अर्थ तर आहेच, पण त्याही पेक्षा जो पुढचा अर्थ आहे ना, कर्म, अकर्म आणि कर्मबंधन, म्हणजे कर्म कुठलं आणि अकर्म कुठलं याविषयीची भूमिका स्पष्ट असणं, तर तो जास्त मुद्दा आपल्या कर्मयोगाच्या या आत्ताच्या चाललेल्या विषयामध्ये जास्त महत्वाचा आहे. नुसताच कर्माचा त्याग करणं म्हणजे अकर्म नाही. आता अर्जुनाला सुद्धा युद्धरूप कर्म हे करण्यामध्ये काही कल्याणकारक आहे युद्ध करणं असं वाटतच नव्हतं. पण भगवंत त्याला काय म्हणतात, 3ऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकामध्येच त्याला ते म्हणतात की नच संन्यसनाद एव सिद्धीम समधी गच्छति. म्हणजे फक्त युद्ध टाकून दिल्यामुळे, युद्धरूपी कर्माचा केवळ त्याग करण्यामुळे तुला अकर्म अवस्थेला सिद्धी म्हटले, कारण ती बंधनातून मोक्ष देणारी अवस्था आहे. तुला ती अकर्म अवस्था प्राप्त होणार नाही. उलट युद्ध करीत असताना सुद्धा तू अकर्म अवस्था प्राप्त करू शकतोस. कशी? ते आधीच सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकामध्ये. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. अलिप्तपणाने तू युद्ध केलंस, सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय ह्या कशाचाही विचार न करता, किंवा हे जे काही होईल ते मी समान पद्धतीने स्वीकारीन, पण युद्ध करणं हे केवळ, मी आता इथे क्षत्रिय आहे आणि धर्मासाठी युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पार पाडतोय. फळाचं मला माहिती नाही काय होईल, जे होईल ते मला मान्य. एवढ्या भूमिकेतून जरी त्यांनी युद्ध केलं असतं तरी सुद्धा त्याचं अकर्म होऊ शकलं असतं आणि त्याचं कर्म हे त्याला मोक्षाप्रत नेण्या इतपत मोठं ठरलं असतं.
ह्याच्यात तात्पर्य आपण काय काढायचंय की कर्ता जर लिप्त असेल, फळाशी आसक्त असेल, तर कर्म करणं किंवा न करणं हे दोन्हीही कर्मच आहेत. युद्ध न करणं हे सुद्धा कर्मच आहे, हे अर्जुनाला कळत नव्हतं. त्याला वाटत होतं की युद्ध थांबवलं आपण की आपली याच्यातनं सुटका होईल. तसं नाही. आणि याच्या उलट कर्ता जर निर्लिप्त असेल तर कर्म करणं किंवा न करणं ही दोन्हीही अकर्मच आहे. म्हणजे कोणतं कर्म म्हणजे कसं केलं, कुठलंही कर्म कसं म्हणजे कोणत्या भूमिकेतून केलं असताना त्या त्या कर्माचं अकर्मात रूपांतर होतं. रूपांतर होणं म्हणजे काय? कर्म करून न केल्यासारखं होणं. कर्माचा परिणाम काय असतो? तर बंधन निर्माण करणं, फळ निर्माण करणं. आणि अकर्म म्हणजे त्या फळात त्या कर्माचं बंध निर्माण होते, म्हणजे त्याचं फळ उत्पन्न होत नाही असं कर्म. करूनही न केल्यासारखं म्हणजे अकर्म. ते करताना कशी भूमिका हवी हा या अध्यायाचा इथे चाललेला आत्ताचा विषय. आणि म्हणून आता हे मोठ्यांना कळत नाहीये. ते कर्म प्रवक्ष्यामी, ते कर्मतत्व मी तुला नीट सांगतो, त्यामागची धारणा मी तुला नीट सांगतो की ज्यामुळे कर्म करूनही अकर्म होते. आणि त्यातूनच पुढे मग ज्ञानप्राप्ती झालेल्या महात्म्यांना नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते. नैष्कर्म्य ह्याच्याबद्दल पण आपण पूर्वी बोललेलो आहोत. तर अकर्मासाठी नैष्कर्म्य हा शब्द हा जास्त क्लॅरिटी देणार आहे, गोंधळ होत नाही त्याच्यामध्ये. आणि ह्याच्याबद्दल बोलण्याचा भगवान श्रीकृष्णांना पूर्ण अधिकार आहे. कारण मगाशी जसं म्हणलं तसे फक्त ज्ञानी नाही आहेत ते त्यांनी आचरणात आणलेलं आहे. त्यांचं पूर्ण जीवनपट जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्यांना कधीही काय करावं, कुठल्याही परिस्थितीमध्ये काय करावं आणि काय करू नये ह्याचा गोंधळ त्यांच्या मनामध्ये कधीही नव्हता. पूर्ण क्लॅरिटी होती. मग ते जरासंधाच्या सततच्या आक्रमणामुळे मथुरा जेव्हा त्रस्त झाली होती तेव्हा अगदी रणछोड म्हणजे रणांगणात युद्ध सोडून पाठ दाखवून पळून जाणं असेल, ते भूमिका स्पष्ट होती की मी मथुरेच्या नागरिकांसाठी करतो आहे. ते काय 17ने अजून 27 वेळेला 77 वेळेला सुद्धा जरासंधाचा पराभव करण्याला समर्थ होते. पण एक युद्ध झालं की सामान्य जनतेला किती त्रास होतो हा कनवाळूपणा त्यांच्या मनात होता. किंवा इव्हन आता जो आपण जो प्रसंग बघितला द्रौपदी वस्त्रहरणाचा, त्याच्याविषयी जेव्हा नंतर बोलणं त्यांच्यात झालं, जेव्हा पांडव वनवासात गेले आणि श्रीकृष्ण तिथे त्यांना भेटायला आले, तेव्हा त्यांनी खूप खरडपट्टी काढली होती त्यांची की तुम्ही असं कसं वागू शकला. तेव्हा अर्जुन आणि भीमानी त्यांना विचारलं की मग तुम्ही काय केलं असतं आमच्या जागी असतात तर. ते म्हणले प्रश्नच नाहीये हा. ज्यांनी हे अन्यायकारक द्यूत खेळलं म्हणजे ज्यांनी त्या द्यूताची बनावण केली आणि अन्यायाला पाठिंबा दिला त्या सगळ्यांना मी कापून काढलंच तिथल्या तिथे, विचारच केला नसता. हे कर्म करायला त्यांनी क्षणभराचाही विचार केला नसता. आणि इकडे सभेमधल्या मोठमोठ्या विद्वानांनी आणि भीष्माचार्य द्रोणाचार्यासारख्या ज्यांना आपण काय म्हणतात ज्ञानी आणि मॅच्युअर अशा लोकांनी जी इमॅच्युरिटी दाखवली, सामर्थ्यवान व्यक्ती प्रभावशाली व्यक्तिमत्व होती, त्यांनी जर मनात आणलं असतं तर ती गोष्ट ते नक्की थांबवू शकले असते. त्यांनीही मात्र दुष्शक्तींचा निष्पात करायचं सोडून त्यांना अडवण्या वाचून त्यांचंच म्हणजे असं बुचकळ्यात पडल्यासारखं वागले, दुबळेपणाने वागले. आणि जे करायला हवं होतं ठाम भूमिका घेऊन थांबायला हवं होतं ते केलं नाही. मग हे जे केलं नाही त्याला काही तुम्ही अकर्म म्हणू शकणार का? जे करायला हवं होतं ते न करणं म्हणजे कर्तव्य प्राप्त समोर झालेलं आहे ते तुम्ही करत नाहीये, तर अशा गोष्टीला गीता कधीच अकर्म म्हणत नाही आणि त्याचा निषेधही करते. म्हणून अकर्म हे पद हे या ठिकाणी नैष्कर्म्य या पदाने आलेलं आहे. आणि कर्म करूनही कशी व्यक्ती शांत आणि निवांत आणि अलिप्त असते हे भगवान श्रीकृष्णांच्याकडे बघून आपल्याला या सगळ्या ह्याच्यामध्ये ते कळतं महाभारतात त्यांच्या जीवनपटावरून. आणि त्यांचं हे ईश्वरीय ज्ञान जे आहे ते अर्जुनाला सांगण्यात अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्यांसाठी ते प्रकट करतायत ते ज्ञान. आणि इथे सगळ्याच ज्ञानोत्सुक व्यक्तीमध्ये जणू काही म्हणतायत की ते कर्माचं अकर्म करण्याची जी कला आहे ना ती मी तुम्हाला सांगतो, त्याचा परिणाम ऐका. काय परिणाम आहे? यत ज्ञात्वा मोक्षसे अशुभात, हे जाणल्याने तू अशुभापासून मुक्त होशील. अशुभ म्हणजे काय? अशुभ म्हणजे संसार. संसार म्हणजे जन्म मरणाचं चक्र.
तर ते जन्म मरणाचं चक्र कशामुळे निर्माण होतं? कर्मबंधनामुळे. कर्मबंधन कशामुळे निर्माण होतं? कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव मनामध्ये कर्म करताना असला की होतं. आणि हे भाव का असतात मनामध्ये? जेव्हा कामना तीव्र असते, आसक्ती तीव्र असते तेव्हा. कामना कधी असतात मनामध्ये? जेव्हा अपूर्णत्व वाटतं, काहीतरी अजून हवंय, म्हणजे काहीतरी कमी आहे, तेव्हाच कामनांचा जोर असतो. आणि मग हे अपूर्णत्व कशातून येतं? तर स्वतःच आपलं परिपूर्ण जे ज्ञानस्वरूप आहे त्याचा विसर जेव्हा पडतो किंवा त्याची खोंगाट पुरेशी पक्की नसते, त्याचा परिचय झालेला नसतो, त्याचं अज्ञान असतं, तेव्हाच अपूर्णत्व वाटतं. म्हणजे या सगळ्या अशुभ म्हणजे मुळापर्यंत जर आलो आपण मागे मागे तर काय दिसतं? तर अज्ञान. अज्ञान हे मुख्य अशुभ आहे. त्याच्यामुळे माणूस हा सतत सांसारिक आसक्तीच्या कचाट्यात सापडतो आणि त्यातून पुढे मग त्याचा माणूस पण सुद्धा हरवतो. जसं दुष्ट कौरवांचं हरवलं, ते माणुसकीला अत्यंत लाजवील अशी कृत्य त्यांच्या हातून घडली आसक्तीच्या मागे लागून. आणि ही अवनत अवस्था किंवा त्या दिशेने होणारी माणसाची वाटचाल, अधःपतन, हे अशुभ आहे. मनोकामना किंवा विकार यांनी बांधलं जाणं किंवा आसक्ती आणि अहंकार यांच्या गाठी पडणं, नाही नाही ते हव्यास निर्माण होणं, हे ह्याच्या सगळ्याच्या मुळाशी जे अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे अशुभ आहे. आणि त्या अशुभापासून तुला हे कर्मापासून अकर्मापर्यंत जाण्याची जी कला आहे ती तुला मुक्त करेल, त्या अशुभापासून सोडेल, असं इथे म्हणतात. आपण आता ज्ञानेश्वरी वाचूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत 85 ते 88. कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्म काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. कर्म म्हणजे काय आणि अकर्माचं लक्षण कोणतं याचा विचार करता करता शहाणेही गुरफटून गेलेले आहे. आता इथे विचक्षण हा शब्द वापरलाय. म्हणजे ही जी ओवी आहे ना ती पहिल्या ओळीसाठी आहे. किंग कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता. आणि कवय या शब्दासाठी विचक्षण हा शब्द इथे वापरलेला आहे. कवय म्हणजे कविता म्हणता येत नाही, ज्ञानी पण म्हणता येत नाही, कारण ज्ञानींचा गोंधळ उडू शकत. मग त्यांनी विचक्षण म्हणजे चिकित्सक बुद्धिमान असा शब्द, विचक्षण या शब्दाचा अर्थ चिकित्सक बुद्धिमान. ती चिकित्सा संपतच नाही ना, पण संभ्रम पडला की चिकित्सेतनं कन्क्लुजन निघतच नाही, इथेच फिरत राहत. म्हणून विचक्षण हा शब्द वापर. जैसे का पुढे नाणे खऱ्याचेही सारिकेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली. पुढे म्हणजे खोटं, जसं खोटं नाणं खऱ्यासारखं हुबेहूब दिसून डोळ्यांना भ्रम पाडतं, तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे दिवसिजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. आता ह्या 86, 87 आणि 88 या 3 ओव्या आधी आपण अर्थासकट वाचू आणि मग मी थोडस त्याच्यावरती विवेचन करणार. तशीच ज्यांनी मनात आणले असता ते प्रतिसृष्टीही निर्माण करू शकतील अशा महासामर्थ्यवंतांची ही कर्मे निष्कर्मत्वाच्या खोट्या कल्पनेनी झपाटल्यामुळे सकामच ठरली आहेत. थोड्या त्या ओव्या जर अवघड आहेत. परत एकदा ओवी वाचते मी. पैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे दिवसिजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. मनोधर्मांनी म्हणजे मनोराज्यांनी दुसरी सृष्टी निर्माण करतील इतकं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे, त्यांना नैष्कर्म्यतेचा भ्रम झाला तर काय घडतं ते त्या श्लोकात सांगायचा प्रयत्न, या ओवीत सांगायचा प्रयत्न. वाचूनी मूर्खाची गोठी कायसी एक मोहलेगा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परी येसी सांगेन तुझं. मग इथे मूर्खांची काय कथा? म्हणजे जर सामर्थ्यवान व्यक्तींचं इथे काही चालत नाहीये तर मूर्खांची गोष्टच सोडा. अरे या प्रश्नांसंबंधी मोठमोठे दूरदृष्टी लोकही फसून गेले आहेत. म्हणून तोच विषय तुला आता स्पष्ट सांगतो, ऐक.
आता थोडस आपण याच्यावरचं विवेचन पाहूया. ज्ञानेश्वर महाराज त्या 86व्या ओळीत काय म्हणले की खरं नाणं आणि खोटं नाणं ही इतके सारखे दिसतात की त्याच्याकडे जर स्वतःच्या डोळ्यांनी नीट पाहिलं तरी पटकन कळत नाही की खरं नाणं कुठलं आणि खोटं नाणं कुठलं. त्याच्याविषयी भ्रमच राहतो. म्हणजे खोट्याला खरं मानलं जाऊ शकतं दृष्टिक्षेपात. तर या दृष्टांतावरून एकतर कळतं की आजच्या प्रमाणे त्यांच्या काळातही खरी नाणी आणि खोटी नाणी करणारे कलाकार होतेच. आणि दोन्ही ठिकाणी, संसारातही आणि परमार्थातही, दोन्हीकडे. आता खरं नाणं कुठलं आणि खोटं नाणं कुठलं हे जरा आता आपल्या विषयाशी जोडून पाहूया. की कर्तव्य कर्म न करता राहणं आणि त्याला अकर्म म्हणणं हे खोटं नाणं. आणि या खोट्या अशा प्रकारे ज्याला खोटच अकर्म म्हटलं जातं त्याचा निषेध हा भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायात केलेला आहे 47व्या श्लोकात. माते संगोस्त्व कर्मणी कर्मण्येवाधिकारस्ते या श्लोकाचा शेवटचा चरण. की अकर्म करण्यामध्ये तुझा रस असू देत नको. फळ नाहीये का, म्हणजे फळामध्ये रस ठेवायचा नाहीये का, मग जाऊ दे, मग मी काहीच करत नाही, तर ते अलाउड नाहीये. आता हे झालं खोटं नाणं. आता खरं नाणं म्हणजे काय ते बघायचं. योगज्ञानाच्या मार्गावरील साधकाच्या कर्मामागे आसक्ती आणि अहंकार हे नसतात आणि त्यामुळे बंधनकारक संस्कार निर्माण होत नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीने म्हणजे अहंकार आणि आसक्ती विरहित जे कर्म केलं जातं ते अकर्म, ते खरं अकर्म. करूनही न केल्यासारखं होतं कारण फळ निर्माण होत नाही, म्हणजेच बंधन निर्माण होत नाही. तर हा विषय बुद्धीनं कितीही समजून घेतला तरी अकर्म म्हणजे नक्की काय हे नीट समजत नाही, पण कळलंय असा भ्रम निर्माण होतो. म्हणून पुढच्या ओवीत 87व्या ओवीमध्ये ते म्हणतात, तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे दिवसिजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती. इथे नैष्कर्म्य हा शब्द वापरलाय अकर्म या पदाच्या ठिकाणी आणि त्यामुळे अकर्म या पदाच्या अर्थातली संदिग्धता ही त्यांनी पूर्णपणे घालवलेली आहे. तर नैष्कर्म्यता ही कशी अवस्था आहे, तर ज्ञानमय अवस्था आहे. ती आपल्याला प्राप्त झालीये असा भ्रम झालेला एखादा माणूस कर्मयोगाचं कर्तव्य सोडून देतो आणि आपण कर्ममुक्त आहोत असं स्वतःच ठरवतो. इकडे त्याच्या मनातली आसक्ती आणि अहंकाराचा जोर म्हणावा तेवढा शांत झालेला नाही आणि मन तर एवढं चंचल आहे आणि मनामध्ये वृत्तींचे तरंग तर एवढे जोरजोरात उसळतायत, एवढं काही लाटाच तरंग सुद्धा म्हणणं त्याला कमीच आहे की तो जणू मनाने दुसरी सृष्टीच निर्माण करू शकेल. म्हणजे काय, तर त्याच्या मनात रजोगुणाचं प्राधान्य आहे आणि रजोगुण नुसता खतखततोय, पण तो प्रत्यक्षात काहीही कर्म करताना दिसत नाही. अशाच अर्थाचा एक श्लोक 3ऱ्या अध्यायात सुरुवातीला 6 क्रमांकाचा श्लोक आहे. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्चते. त्याला अकर्म तर म्हणत नाहीतच, त्याला काय म्हणतात, मिथ्याचार म्हणतात. ती कर्मेंद्रिय सगळी ओढून धरली आहेत, वरकरणी सगळं तो काहीच करताना दिसत नाहीये, पण इंद्रियांच्या अर्थांचा जबरदस्त मनाने तो भोग घेतोय किंवा मनाने तो त्याच्यामध्ये गुंतलाय, त्याचं चिंतन तेच चाललंय. मग अशा अकर्माचा काय उपयोग, हा तर मिथ्याचार झाला. तर पुढच्या ओळीत म्हणतात, वाचूनी मूर्खाची गोठी कायसी एक मोहलेगा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परीयसी सांगेन तुझं. की अज्ञानी माणसाची गोष्ट तर सोडूनच द्या, पण क्रांतदर्शी म्हणजे बुद्धिमान, विचारशील. क्रांतदर्शी म्हणजे खूप वेगळा आणि पुढचा विचार करू शकणार असा क्रांतदर्शी शब्दाचा खरा अर्थ आहे. तर अशा ज्ञानी व्यक्ती सुद्धा जिथे मोहून जातात तिथे अज्ञानी माणसाची काय कथा. आणि म्हणून हे सगळं आता मीच तुला सांगतो असं या श्लोकात म्हणायचं. एकदा परत आपण हा श्लोक वाचूया आणि मग लागलीच 17वा श्लोक वाच. किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात् कर्मणो ह्यपि बोधव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गतिः. बोद्धव्यम अकर्मणश्च बोद्धव्यम, द ला ध आहे ना,
तो जोडाक्षर उच्चार करायचा. आता 17व्याचं गीताईतला श्लोक म्हणते, सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे, अकर्म तेही जाणावे कर्माचे तत्व फूल हे. आता पहिल्यांदा अन्वय लावूयात. ह्याच्यामध्ये पद खूपच कमी आहेत. कर्मणः हि अपि बोद्धव्यम, बोद्धव्यंच विकर्मणः, अकर्मणः च बोद्धव्यम, गहना कर्मणः गती. कर्मणः बोद्धव्यम, कर्माचं जाणलं पाहिजे. आता इथे काय जाणलं पाहिजे असा प्रश्न आपल्या मनात येतो. त्यांनी इथे तत्व हा एक्सप्लिसिटली हा शब्द दिलेला नाहीये, पण आपण 16वा श्लोक शिकूनच आत्ता आलोय ना. काय म्हणलं तिथे, तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, त्या कर्माचं तत्व. इथे त्यामुळे तत्व हा शब्द आपण इथे लावून घ्यायचा. त्याचा त्याशिवाय अर्थ कर्माचं काय जाणायचं, कर्माचं तत्व जाणलं पाहिजे. आणि विकर्मणः अपि तत्वं बोद्धव्यम, विकर्माचं तत्व सुद्धा जाणलं पाहिजे. च म्हणजे आणि, अकर्मणः तत्वं बोद्धव्यम, अकर्माचंही तत्व जाणलं पाहिजे. ही कारण गहना कर्मणः गती, कर्माची गती गहन आहे. आता इथे आता सगळं ते कर्माचं तत्व सांगायला सुरुवात करतात. आता इथे काय झालंय, भीष्म द्रोणांवरच्या प्रेमामुळे आणि आदरामुळे अर्जुनाला त्यांच्याशी युद्ध करण्याचं, खरंच म्हणजे मनापासून युद्ध करायचं नाही, पण भगवान श्रीकृष्ण त्याला सारखं पटवतायत की युद्ध करणं कसं गरजेचं आहे. पहिल्या अध्यायात तर त्याला थोडं स्वधर्माविषयी पण सांगितलं, दुसऱ्या अध्यायात पण स्वधर्माविषयी सांगितलं की तू क्षत्रिय आहेस, तेव्हा स्वधर्म म्हणूनही तुला युद्ध करणं कसं बरोबर आहे, काही तुला स्वर्गाचं दार कसं आपोआप उघडलं जाईल. त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये एकदम आत्म्याचं ज्ञान दिलं की तू मारणार आहेस ते शरीरांना, ते आधीही होते नंतरही असणार आहेत, तेव्हा आत्मा हा अमर आहे. अशा प्रकारे तत्वज्ञानाचा आधार घेऊन समजवण्याचा प्रयत्न केला. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगायला सुरुवात केली की कर्म हे कसं केलंच पाहिजे. आणि ते सांगता सांगता ज्ञानी पुरुषांची कामना रहित स्थिती पण सांगितली की जे खरे असतात ते हळूहळू कामना विरहित होतात. आता हे सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनात एक समीकरण आलं, कामना नाही तर कर्म नाही, मग मला कुठे कामना आहे, मला कुठे राज्य सुख आणि काही हवंय, मला नकोच आहे काही, मग मी कशाला युद्धाचं कर्म करू. असं त्यांनी, ते सबळ असतं ना, म्हणजे जे आपल्याला आपल्या सोयीचं असतं ते आपण वळवून घेतो की नाही, तसं त्याचं चालू आहे. म्हणजे त्याला असं वाटतंय की मग आपल्याला कामना नाहीतच आहेत तर आपण मुक्तीच्या प्रवासाला ज्ञानाचा पास काढून तसेच जाऊ शकतो, कर्माचं तिकीट काढण्याची काय गरज आहे. तर भगवंत म्हणतात की नाही, तुझ्याकडे ज्ञानाचा पास नाहीच आहे, तुला तो मिळू शकत नाही, कारण त्याच्यासाठी ज्या अटी आहेत त्या तू आधी पूर्ण केलेल्या नाहीस. त्यामुळे तुला कर्माचं तिकीट हे काढावंच लागेल. कारण ज्ञानाच्या अवस्थेला जाण्यासाठी आधी योग्य कर्म योग्य त्या वेळेला योग्य त्या पद्धतीने कर्म अकर्माची सगळ्या भूमिका मनात ठेवून निष्काम भावनेने केलं पाहिजे, तर अंतःकरण शुद्धी होईल आणि मग त्याच्यानंतर ज्ञान होईल. आणि मग तुला तो काय जो फ्री पास हवाय तो मिळेल. तसं तर काही झालेलं नाही. आणि म्हणून मग कर्मण हा तत्वम बोद्धव्यम, म्हणजे कर्माचं तत्व जाणलं पाहिजे. आता कर्माचं तत्व जाणण्यासाठी अजून एक सर्वसामान्यांसाठी सुद्धा, म्हणजे अर्जुनाची ही खास स्पेशल केस आहे, पण बाकीच्यांच्यासाठी सुद्धा जर बघायचं झालं तर जीवन म्हणजेच कर्म ना. आपल्या जीवनाचं कर्म अधिक अकर्म असं मिश्रण आहे, पण कर्माचा भाग जास्त आहे, अकर्माचा भाग कमी आहे. म्हणजे आपण ज्या प्राथमिक डेफिनेशन्स केल्या कर्म अकर्माच्या, म्हणजे कृती आणि कृती न करणे म्हणजे अकर्म, त्या दृष्टीने बघायला गेलं तर आपल्या झोपेत जो वेळ जातो तेव्हा आपण अकर्मात असतो असं म्हणूया, आणि जागेपणी जो असतो तो आपण सगळे कर्मात असतो. अशा अर्थाने जीवन म्हणजे कर्म अकर्माचं मिश्रण असं मी म्हटलं. पण तो त्यातला जो क्रियाशील जागृतावस्थेतला जो आपला हे असतो भाग जीवनाचा, त्याच्यातच आपली प्रगती किंवा अधोगती होऊ शकते. झोपेत तर काहीच होऊ शकत नाही, कारण साठलेलं पाण्याचं तळ हे लवकर खराब होतं, तिथे कुजण्याची प्रक्रिया लवकर सुरू होती. पण नदीचं वाहतं पाणी हे तसं उपयुक्त शुद्ध आणि स्वच्छ असतं,
तसं जीवन हे चैतन्ययुक्त असल्यामुळे क्षणभरही त्यातली क्रिया थांबत नाही. म्हणजे तुम्ही अगदी स्वस्थ बसलात तरी तुमचं मन काम करतच असतं. आणि आपण म्हटलं की कर्म काही फक्त शरीराने होत नाही, ते मनाने होतं, बोलूनही होतं. त्यामुळे चैतन्याच्या जीवन प्रवाहामध्ये अखंडपणे कर्म हे चालूच असतं. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. आणि आपण सगळे प्रकृतीच्या अधीन आहोत. त्यामुळे आपल्या जी शरीर प्रकृती आणि आपली मनोप्रकृती जी आहे ते त्रिगुण आपल्याला स्वस्थ बसूच देत नाही. ते त्यांचं कार्य, प्रकटीकरण त्यांच्या कार्याचं, त्यांच्या गुणांचं होतच राहतं. त्यामुळे जोपर्यंत जिवंतपणा आहे तोपर्यंत संपूर्ण निष्क्रियता राहणं ही शक्यच नाही. म्हणून कर्म हा जर जीवनाचा पायाच आहे तर मग तो कार्यक्षमतेचा काळ कसा घालवायचा, त्याच्याकरता मनुष्याने योग्य चॉईस केला पाहिजे की कार्यक्षमतेचा काळ जो आहे त्याच्यामध्ये काहीतरी आपण घडवू शकणार आहोत. तर त्यावेळेला आपण कुठलं कर्म हाती घ्यायचं आणि ते कशा पद्धतीने पार पाडायचं ह्याच्यावर आपली प्रगती किंवा अधोगती ही म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने बघतोय ना आपण हे प्रगती किंवा आणि ऐहिक सुद्धा फॉर दॅट मॅटर. ऐहिक किंवा आध्यात्मिक दोन्ही ज्या प्रगत्या आहेत त्या आपले राईट चॉईस ऍट राईट टाइम जर आपल्या हातनं घडला आणि राईट मेथड तरच ते हाती लागणार. आता इथे कर्माची चर्चा करताना प्राचीन ऋषींनी शास्त्रांमध्ये कर्माचे दोन प्रकार केलेले. एक विधायक आणि दुसरा विघातक. विधायक जे कर्म असतं ते व्यक्तीला उत्क्रांतीकडे नेणारं असतं आणि विघातक कर्म असतं ते मानवाला अधोगतीकडे नेणारं असतं. शास्त्रांमध्ये विधायक कर्माला म्हणतात विहित कर्म आणि विघातक कर्माला म्हणतात निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म कुठली आहे? चोरी, लुबाडणं, फसवणं, कुणाला खोटं नाटं बोलणं, हिंसा करणं, ही सगळी निषिद्ध कर्म. आणि विहित कर्मांचे तीन प्रकार आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म. नित्य कर्म रोज जी कामं करावीच लागतात ती येतात. याच्यामध्ये व्यावहारिक कर्म पण येतात आणि उपासना कर्मही येतात. व्यावहारिक कर्म कुठली? रोज दात घासायला लागतात, आंघोळ करायला लागते, घर स्वच्छ करायला लागतं, कामावर जायला लागतं, विद्यार्थी असेल तर त्याला शाळेत जावं लागतं, ही जी नित्य कर्म. आणि उपासनेच्या दृष्टीने बघायचं झालं तर जप असेल, पूजा असेल, जी काही तुमची साधनेची काही तुम्ही एक चौकट बसवली असेल, ध्यानाला बसायचं असेल इतक्या इतक्या वाजून इतक्या इतक्या वेळेला, तर ते हे सगळं करावं लागतं. नैमित्तिक म्हणजे फक्त विशिष्ट प्रसंगी करायची कर्म. आता हे पुन्हा हे प्रत्येक कर्म ही दोन्ही पद्धतीची आपण बघणार. की सत्यनारायण आहे तर त्या दिवशी आपण वेगळी पूजा करतो, ती आपल्या नेहमीच्या देवपूजेपेक्षा वेगळी असते. किंवा लग्न, मुंज असं काही असेल त्यावेळेला आपल्या वेगळेच धार्मिक विधी असतात. किंवा आपली त्या दिवशीची दिनचर्या सुद्धा वेगळीच असते. किंवा एकादशी, चतुर्थी अशी जी काही व्रत आपण करतो त्यावेळेला आपण वेगळं वागतो, वेगळी काहीतरी उपासना करतो. कोणी विठ्ठलाला जातो, कोणी काही करतो, कोणी भजन म्हणतं, कोणी उपास करतं वगैरे वगैरे. तर तिसऱ्या प्रकारचं जे आहे ते कर्म आहे ते काम्य कर्म. म्हणजे काही खास हेतू सफल व्हावा ह्याच्यासाठी स्वतः ठरवून केलेली कर्म, अपेक्षित फळ मिळवण्यासाठी केलेली कर्म त्याला म्हणायचं काम्य कर्म. ह्याची उदाहरणं अनेक यज्ञ जे आहेत, अश्वमेध यज्ञ म्हणजे त्या राजाचं सार्वभौमत्व प्रस्थापित करण्यासाठी केलेला यज्ञ, पुत्रकामेष्टी यज्ञ, पुत्र मिळावा, पुत्र लाभ व्हावा यासाठी केलेला यज्ञ. किंवा आपल्या आता या काळच्यात काही आता यज्ञ वगैरे आपण करते पण काही छोटी छोटी व्रत केली जातात की नाही, 16 सोमवारांचं व्रत किंवा काय पांढरे बुधवार, मार्गशीर्ष गुरुवार वगैरे जे काही अशी व्रत असतात ही सगळी काम्य कर्मांच्या मध्ये की अमुक अमुक काय वैभव मिळावं किंवा संकट दूर व्हावं म्हणून जे काही असं केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. आता विघातक कर्माकडे येऊ. आता ही जे निषिद्ध विघातक कर्माला आपण म्हटलंय निषिद्ध कर्म असं म्हणतात आणि निषिद्ध कर्मालाच गीतेत विकर्म असा शब्द वापरलेला आहे. आता या विकर्माविषयी आपण पुढच्या क्लासमध्ये बोलूया कारण तो पण विषय महत्वाचा आहे. आपली फक्त या श्लोकाला सुरुवात झालीये. कर्मणः अपि बोद्धव्यम इथपर्यंतच आपलं झालंय. पुढचे 3 चरण आपण आता पुढच्या क्लासमध्ये बघूया. आता आपण प्रार्थना म्हणून समारोप करूया. पूर्णमद पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.